हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आज परीक्षा परिषदेला गेल्याच्या नंतर काही आपल्याला महत्त्वाची माहिती भेटलेली आहे. त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाच्या संदर्भात एक शेड्यूल असेल किंवा इतर ज्या गोष्टी अफवा पसरत आहेत, 55चा नियम असेल किंवा इतर काही जे प्रश्न आहेत. मागं तुम्हाला मी आयुक्त ऑफिसला गेल्यानंतर सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटून ती माहिती कन्फर्म केलीच आहे. तरी पण तुम्हाला अजून एकदा ती माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करेन आज गेल्याच्या नंतर. ते तुम्हाला मी कळवतो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्त्वाची काही माहिती आहेत, जे आहेत ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. त्याच्यामध्ये काही दुसरं वेगळं नाही आहे. महत्त्वाचं एकदम शॉर्टमध्ये माहिती जी आहे ती तुम्ही पाहून घ्या. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुण्यातली अशीच माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन. खूप मुलांच्या समस्या होत्या मित्रांनो. क्रीडा बांधवाचं पण आंदोलन चालू आहे, त्या संदर्भात तुम्हाला बोलणारच आहे. पहा, सर्वप्रथम आपण विचार करू मित्रांनो. आज परीक्षा परिषदेला स्वतः गेल्याच्यानंतर परीक्षा परिषदेने शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्याकडनं टोटल दोघांच्या कोलॅबरेशन होऊन एक सुकाणू कमिटीद्वारे ही भरती होत आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, याच्यात काही नवीन सांगण्याची गोष्ट नाही आहे. परंतु शिक्षक भरतीचा जो पूर्ण नवीन आलेल्या जी आरनुसार आयुक्त कार्यालयाकडनं तो जो भरतीचा अधिकार आहे परीक्षा परिषदेला देण्यात आलेला आहे, तिकडे संख्या वाढवण्यात आलेली आहे पोर्टलवरती काम करण्यासाठी. एकमेव कारण मला तरी असं वाटते की आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन तिकडे ट्रान्सफर व्हावं, असं पण असू शकतं किंवा मिळून केले आहे, ते गोष्टी वेगळ्या असतील, त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही. परंतु तिथे गेल्याच्या नंतर मित्रांनो, परीक्षा परिषदेला महत्त्वाचा विषय असा आहे की त्यांना 2-3 प्रश्न विचारले. 55चा नियम परत सांगतोय. 55चा नियम असेल आणि शेड्यूलच्या संदर्भात असेल, प्राधान्यक्रमाच्या कधी सुरू होतील. कारण का आज 28 तारीख आहे मित्रांनो. विचार करा, 8 दिवस झाले टॅब क्लोज, म्हणजे 7 दिवस झाले टॅब क्लोज होऊन. 31 तारखेपर्यंत टॅब वाढला असतं तर BMCच्या वगैरे इतर काही जागा आल्या असत्या, तुम्हाला परत सांगतोय. आणि काही जण सांगतात जागा आलेल्या आहेत, काही जण सांगतात जागा नाही आल्या. आम्ही स्वतः ग्राउंडवर काम केल्यामुळं आमची मुलं तिथं प्रत्येक दिवशी तिथे गेल्याच्या नंतर तिथं स्वतः भेटलेली आहेत मित्रांनो. तिथं अधिकाऱ्यांशी भेटलेले आहेत. स्वतः माव कक्षामध्ये माझा RTI आहे, त्याची तुम्हाला मी रोस्टर सांगतच जाईन. त्याच्यामध्ये BMCचा RTI नाही आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, तिथं वरिष्ठ अधिकाऱ्याशी घेतल्यानंतर ते अपलोड झालं नाही असं ते स्वतः सांगत आहे. तरी पण समजा जर BMC जागा अपलोड झाल्या तर आपण स्वागत करू. हो, आता काय होईल येणार काळच ठरवेल, पण जागा अपलोड व्हायला पाहिजे होतं, माझी ही अपेक्षा होती. तो विषय वेगळा. आता महत्त्वाचा मुद्दे परीक्षा परिषदेला गेल्याच्यानंतर मित्रांनो एक सांगतो की वरिष्ठ अधिकारी हे खूप पॉझिटिव्ह आहेत. आता सर्वात अगोदर सांगतो प्रेफरन्सच्या संदर्भामध्ये. प्रेफरन्सच्या संदर्भामध्ये मित्रांनो तिथं खूप मुलं जात आहेत. अधिकारी स्वतः म्हणले, उपायुक्त वगैरे सर्वांनी ज्याच्याकडे पोर्टलचा अधिकार आहे ते सांगितले की खूप मुलं एवढी इथं परेशान करत आहेत, कधी होईल, मेल करत आहेत, कधी होईल. मला एक सांगा मित्रांनो, 1 वर्ष झालेलं आहे साधारणतः. आता हे जूनला, म्हणजे 5 जूनला 1 वर्ष झालेलं आहे. हे मित्रांनो खरंच मुलांची संख्या जास्त आहे. त्या संदर्भामध्ये प्राधान्यक्रम जनरेट करणं, प्रत्येकाला त्यांच्या कॅटेगरीनुसार शॉर्टलिस्ट करणं, ह्या गोष्टी खूप किचकट प्रक्रिया आहे. थोडंसं त्यांना वेळ लागणार आहे परंतु युद्ध पातळीवर त्यांचं काम चालू आहे असं ते सांगत आहेत की आम्ही त्याच्यावर स्पेशल टास्क फोर्स त्याच्यावर काम करून आम्ही म्हणजे टास्क फोर्स म्हणजे कमिटी एक लोक बनवलेले आहेत तशी काही, ते त्याच्यावर प्रॉपर काम करत आहेत मित्रांनो. फक्त भरतीचं काम करत आहेत, विचार करा. आणि ते खूप गरजेचं आहे. आणि ते स्वतः सांगितलेले आहेत की आम्ही त्याच्यावर खूप असं काम करतोय. ते लवकरात लवकर आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही रन करण्याचा प्रयत्न करू. आज होईल उद्या होईल त्याचं फिक्स कुणालाही माहीत नाही. आणि जो कोणी सांगत आहे की आज उद्या होईल, 100% आज होणार, वरिष्ठ हे ते मंत्रालय भेट किंवा BMC भेट, आयुक्त भेट, कुठे जे म्हटले ना मित्रांनो, त्यांना परीक्षा परिषदमध्ये आणि आयुक्त कार्यालयाच्या ह्या कोलॅबरेशन हे काम होत आहे. ज्या दिवशी होईल, जेव्हा पण होईल त्याला अजून एकदा रन करून ह्या गोष्टी होत जाईल. आणि हे सर्व काम तलिश्मा कंपनीकडनं होत आहे. त्यामुळे कोण काय करते ह्याचं काही इम्पॉर्टंट नाही. तुम्ही थोडासा ड्रॉबॅक समजून घ्या काय आहे ते. कंपनीसोबत हे कोलॅबरेशन झालेलं आहे. आज होईल 100% डंके की चोट पे किंवा अशा काही गोष्टी आहेत ते कुणालाच काही सांगायची माहिती नाहीत. फक्त तुम्हाला एकच सांगतो की पोर्टल ज्या दिवशी प्राधान्यक्रम, आता अधिकाऱ्यांनी भेटल्यानंतर ते स्वतः सांगत आहेत की प्राधान्यक्रम आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करून, काय आमचं टार्गेट ऑगस्टमध्ये आम्हाला भरती संपवायची आहे. ठीक आहे, ऑगस्टमध्ये संपवायचे म्हणजे विचार करा, 1 महिन्यात त्यांनी सांगितलं. परंतु मला तर नाही वाटत 1 महिन्यात ह्या गोष्टी होतील. परंतु प्राधान्यक्रम जर आता जर लवकर सुरू झाले तर आपलाही फायदा आहे. परंतु परीक्षा परिषदेमध्ये स्वतः अधिकारी सांगत आहेत की आमचं अजून काम चालू आहे. कधी पण डाऊन होऊ शकते, कधी पण म्हणजे आपल्यासाठी प्राधान्यक्रम येऊ शकतात. असं नाहीये की खूप वेळ लागणार आहे, असं नाहीये की म्हणजे असं खूप हे गोष्ट. परंतु हे सर्व गोष्टी होत असताना काही 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा आहे मंत्रालयातल्या तलिश्मा कंपनीचं सोबत जे कोलॅबरेशन चालू आहे आयुक्त ऑफिसचं, त्या 2 गोष्टी लवकर पार पाडणं आणि अधिकारीवर दबाव निर्माण न होणे. आणि विषय काय आहे, परीक्षा परिषद आयुक्त कार्यालय काम करत असताना तिकडे मंत्रालयाची पण ढवळाढवळ होत आहे मित्रांनो. मला हे सांगतो, एखादा पॉझिटिव्ह अहवाल जरी पुण्यातनं मुंबईला गेला तरी मुंबईचे अधिकारी त्याला कचरापेटीत टाकत आहेत.
हा एक कुठेतरी मिसमॅच होत आहे. हे अनुभवातून ते अधिकारी पण सांगतात की काही गोष्टी आम्ही लवकर करण्याचा प्रयत्न करत असतो, व्हीसी घेत असतो, मीटिंग घेत असतो, परंतु मंत्रालयातले बसलेले अधिकारी लोक खूप भारी आहेत, असं स्वतः पुण्याचे अधिकारी सांगतात. म्हणजे काय एक मिसमॅचचा विषय आहे, परंतु शेवटी प्रत्येकाच्या पॉवरनुसार ते काम करणारच आहे. ते होईलच, एक तर पॉझिटिव्ह राहूया. परंतु तुम्हाला अजून सांगतो मित्रांनो, जे कोणी पुण्यात राहतात त्यांनी स्वतः परीक्षा परिषदेला जाऊन कृपया करून अधिकाऱ्यांना किंवा आयुक्त ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका की पोर्टल कधी रन होईल, काय होईल, काही एकदम कधी गेलं ना तरी पोलाइटली भाषा वापरा. थोडासा विनंती की थोडासा हा प्रेशर आहेच. त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाचा विषय असा मित्रांनो की 55-60चा नियम संदर्भामध्ये. मित्रांनो 55-60चा नियम हे लवकरच याच्या संदर्भामध्ये काही ना काही क्लॅरिफिकेशन देतो म्हणले त्यांनी, स्वतः अधिकारी परत म्हणले की आम्ही त्याच्यावर काहीतरी क्लॅरिफिकेशन देऊ आणि ते 100% या भरतीमध्ये 55-60 हा नियम लागू होणार नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही, असं ते स्वतः सांगितले मित्रांनो. आणि शॉर्टलिस्ट करणं जागा बाकी चालू आहे, क्लिअर करतोय, म्हणजे माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय, विषयनिहाय त्या गोष्टी होत असतात, ते त्याचं चालू आहे. आणि दुसरा विषय मित्रांनो, कुणालाच अजूनही काही संदर्भात काही आकडा एक्झॅक्ट सांगता येत नाही, फक्त अंदाजे सर्व गोष्टीचा विषय चालू आहे. मी क्लिअर सांगतोय, मी कुठंच तुम्हाला सांगितलं नाही की 25,000 येतील, 20,000 येतील, 50,000 येतील. स्वागत करू आपण 50,000 आल्या तर, स्वागत करू 25 आल्या, स्वागत करू 30 आल्या, किती येऊ द्या, पण जास्तीत जास्त जागा येणं गरजेचं आहे. जर टॅब वाढला असता दुर्दैवानं 3,000 जागा वाढल्या असत्या सुदैवानं, पण दुर्दैवानं खूप मुलांनी धिंगाणा घातला आणि टॅब क्लोज केला, त्याचा परिणाम भोगतण्याची वेळ आली. 11-12च्या संस्मानीचा विषय सांगितलं. आता निगेटिव्ह सांगणार नाही, पण सांगतोय, नांदेड जिल्ह्यातल्या जागा ह्या होल्डवर ठेवलेल्या आहेत 11-12च्या. स्वतः आमचे जे मित्र आहेत सहकारी प्राध्यापक गोपाळ कुकडे सर, ते स्वतः 11-12वर लागले. त्यांची कॉलेजवर विज्ञान मुलाखत असते, पण एकही रुपया घेत नाही. क्वालिटी शिक्षण तिथून भेटत असते. संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, कोणालाही सांगतो मी, तुम्हाला परत सांगतो, ज्या दिवशी येथील प्राध्यापक तुम्हाला सांगण्यातच येईल त्याचा काही विषय नाही, परंतु तिथं एकही रुपया घेत नाहीत. क्वालिटी शिक्षण आहे. 1958ची शाळा आहे, ती मिलिटरी सैनिक स्कूल आहे. तिथून आपल्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी सुद्धा तिथून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तुम्हाला हे सांगायचं होतं. नावाजलेली आहे नॅक ए, नॅक बी त्याला दर्जा भेटलेला आहे, आता नॅक ए भेटलेला आहे. PM-श्री CM-श्री सर्व योजना तिथं लागू होतात आणि वरिष्ठ ह्या ते आहे. अशा खूप शाळा आहेत तशा, परंतु दुर्दैवानं 11-12च्या संस्मरणीच्या हायकोर्टाच्या निर्णयानुसार जागा ह्या होल्डवर ठेवण्यात आलेल्या आहेत EO स्तरावरनं. त्यामुळं त्यांनी त्या जागा परत मागवलेल्या आहेत. त्या गोष्टी होतील, पण आपण होपसो पॉझिटिव्ह ठेवूया की जागा ह्यांच्या 11-12च्या यावं, आणि हे महत्त्वाचे विषय आहे. मित्रांनो, सेकंड फेज काही भरोसा नसते, सेकंड फेज झालीच पाहिजे, जास्त जागा झाल्या पाहिजे. पहिल्या फेजसाठी सर्वात जास्त जागा कशा येतील ते आपल्याला महत्त्वाचा विषय आहे. आता शेवटचा मुद्दा क्रीडा बांधवाचा मित्रांनो. शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर क्रीडा बांधवाचं अन्नत्याग आंदोलन चालू आहे मित्रांनो. खूप भयान परिस्थिती आहे. जानेवारी महिन्यामध्ये त्यांचं GR आलेलं आहे मित्रांनो, की जानेवारी-फेब्रुवारी समथिंग, की आमच्या हे जे जागा आहेत गट स्तरावरच्या, केंद्र स्तरावरच्या, त्या जागा आम्ही भरू. परंतु मित्रांनो, आज जुलै महिना आलेला आहे तरी त्यांच्या सेवा क्षेत्र ठरलेल्या नाहीत. विचार करा, किती गेंडाच्या कात्रीचे हे अधिकारी आहेत मंत्रालयातले. कमाल वाटते मला ह्या अधिकाऱ्यांची. 6-7 महिने जर तुम्ही सेवा क्षेत्र ठरवत नसेल तर तुम्ही काय करताय? जेव्हा आम्ही नागपूरच्या डेलिगेशनमध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी योग आला, मला वाटते म्हणून 10,000 जागा आहेत. मी एक प्रश्न विचारला, 10,000 जागा निघतात, 12,000 जागा निघतात, ते मंत्र्यासमोर सांगत आहेत. मी विचारलं तुमच्याचे सोर्स काय? ते म्हणजे मला वाटते. आणि तुम्हाला काय वाटते? हे अधिकारी असे आहेत, तुम्हाला काय बोलणार? तुम्हाला एवढे खेळाच्या कात्रीचे अधिकारी आहेत ना. त्यामुळे सांगतो, तुम्ही थोडासा लाज बाळगा ह्या गोष्टीवर, यांची सेवा शक्ती क्लिअर करा. क्रीडा बांधव तिथे विचारा, आणि त्या जर त्याच्यात काही हाकनाक जर काही झालं नुकसान तर तुमचं काही जाणार नाही, पण त्या आईवडिलांचं जाईल, काहीतरी त्यांचा मुलगा जाईल. ती वेळ येऊ दे नका. या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला कळकळीची विनंती करतो, त्यांच्याकडे लक्ष द्या, सामंजस्य भूमिका घ्या. जे काही मंत्रालय स्तरावरचे अधिकारी असतील किंवा शिक्षणाचे अधिकारी असतील, परीक्षा परिषदेचे, ज्यांच्याकडे बी एक्स्ट्रीम पॉवर आहे या संदर्भामध्ये, शिक्षण आयुक्त साहेबांना पण विनंती करतो या संदर्भामध्ये की सर्व बांधव आहेत, आपलेच विद्यार्थी आहेत, भविष्यात तुमच्याच हाताखाली, क्षेत्राच्या आम्हाला काम करायचं आहे. क्रीडा बांधव, तुम्ही पण थोडंसं काळजी घ्या तब्येतीची, आणि होईल काहीतरी पॉझिटिव्ह व्हावं एवढीच अपेक्षा आहे. आणि या संदर्भात मला विनंती करतो की तुम्ही थोडीशी काळजी घ्या मित्रांनो. आणि हे सर्व करत असताना थोडासा पाऊस चालू आहे पुण्यात, ते पण त्याची पण काळजी घ्या, एवढं सांगायचं होतं. आणि एकूण परिषदेला भेटल्याच्या नंतर डेट अजूनही फिक्स नाही, कधी पण टॅब चालू होऊ शकतो, फायनल राऊंडच्या संदर्भामध्ये सांगतोय. आणि दुसरा विषय की 55-60 नियम हे भरतीमध्ये लागू होणार नाही. आणि तिसरा विषय की परिषद हे खूप ॲक्टिव्हली पोर्टलवर काम करत आहे, टॅब कधी पण येऊ शकते. ठीक आहे, तुम्ही रेडी राहा. धन्यवाद, एवढं सांगायचं होतं. नवीन काही असे अपडेट असेल तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून सांगत जाईन. नवीन असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्र.